नमस्ते मित्रांनो, तुम्हाला बरिस्ता फायर माहिती आहे का? फायनान्समध्ये ही एक नवीन टर्मिनॉलॉजी आली आहे। ॲक्च्युअल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फायर म्हणजे काय हे फायनान्समधली कळली पाहिजे। फायर म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडंट रिटायर अर्ली, म्हणजे मी फायनान्शियली इंडिपेंडंट झालो त्यामुळे मी रिटायर अर्ली केलंय। मग हे यंग जनरेशनला प्रत्येकाला वाटतं की मला फायर करायचंय, म्हणजे त्याला त्याच्या वयाच्या 40-45व्या वर्षी 50व्या वर्षी स्वतःला फायर अप करायचे, म्हणजे रिटायर व्हायचंय। पण आता त्याच्या पुढची स्टेज त्यांच्यामध्ये ही एक नवीन पद्धत आली आहे की मला फायर होण्यासाठी वयाची 45 पर्यंत नाही तर 50 पर्यंत थांबायची तयारीच नाही। ही जेनजी जनरेशन आहे, नवीन सगळ्यात सुपर फास्ट। त्यामुळे त्यांना बरिस्ता फायर हवाय। बरिस्ता फायर म्हणजे काय? ज्यावेळी त्यांना काम करायचंय त्यावेळी बरिस्ता कॅफेमध्ये तास 2 तास बसणार, लॅपटॉपवर काम करणार, पैसे कमवणार आणि तो दिवस अख्खा फक्त 2 तास काम करून बाकीचा दिवस एन्जॉय करणार। याला म्हणतात बरिस्ता फायर। पण हा बरिस्ता फायर मध्ये सुद्धा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आहे इन्व्हेस्टमेंट। जर तुम्हाला आयुष्यभराचा बरिस्ता फायर हवा असेल तर असं करून नाही चालणार की वयाच्या 22व्या वर्षापासूनच बरिस्ता फायर वर्क केलं नाही। तुम्हाला बरिस्ता फायर जर करायचं असेल तर वयाच्या 40 पर्यंत, निदान 40 मी नाही म्हणत पण 35 पर्यंत तरी जेनजीनी थोडीशी बाजूला इन्व्हेस्टमेंट टाकली पाहिजे। जेवढे पैसे कमवत आहेत त्यातली 20 ते 30% रक्कम त्यांनी बाजूला काढली पाहिजे, म्हणजेच त्यांना आयुष्यभर बरिस्ता फायर सारखं आयुष्य जगता येईल। ॲक्च्युअल खरं बघितलं तर प्रत्येकानेच बरिस्ता फायर जगलं पाहिजे। वयाच्या 60 नंतर सुद्धा त्यांनी हे काम केलं पाहिजे। बघा विचार करून आणि त्याच्या रिलेटेड इन्व्हेस्टमेंट नक्की करा। बरिस्ता फायर ही एक वेगळी कन्सेप्ट आहे, पण त्याच्या बाबतीत काम करायचं असेल तर नक्कीच सुरुवातीपासूनच आता 20 ते 30% बाजूला काढायला, इन्व्हेस्ट करायला चालू करा, तरच आयुष्यभर बरिस्ता फायर सारखं जीवन जगता येईल।